अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. कल्पनेचे बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण सरदाची, दुसरे चरण सरदाची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम, एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षभूतम, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतम नमामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्याचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोणी आता. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा, सोपान देवा. निवृत्ती उदारा, निवृत्ती उदारा, सोपान देवा. मुक्ताबाई नमो पावनी, मुक्ताबाई नमो भुवनी पावनी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा लोकदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन मातोश्री, आलत्रय जगती देवानी, देवाची. देवानी. ओम नमो, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाळा. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? इकडं महिला मंडळ येतोय व्यवस्थित आवाज? ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मागचा एक बॉक्स इकडे फिरवा, ज्यांना जवळून ऐकायचं सगळे इकडे एक बॉक्स फिरवा. तो मागचा इकडे पुढे आवाजाची कमी पडते थोडी. विठ्ठल 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनी, बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. आता माझ्या भावा अंतराय नको देवा,
आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम यम धन्य तो समर्थ धन्य तो समर्थ हो तुकाराम तुकाराम राम घेता कापेयम हो धन्य तुकोबा समर्थ देवी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी कावडीने पाणी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी कावडीने पाणी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे यावदिताचे पाये अनन्य भक्ती भावे यावदिताचे पाये वाळू आरती स्वामी एकनाथा वाळू आरती स्वामी एकनाथा वाळू आरती स्वामी एकनाथा वाळू आरती स्वामी एकनाथा एकनाथा विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देवानं ज्यांच्या ताटामध्ये जेवण करावं ज्यांच्या बरोबर लपंडाव खेळावा असे पंढरपूर निवासी नामदेवराय विठ्ठल 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 नामदेवराय अभंगातून भक्तासाठी मागणं मागताना दिसतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा अकल्प आयुष्यापर्यंत अकल्प असं आयुष्य त्या भक्ताला त्या हरीच्या दासाला लाभू दे देवा तुझ्याकडे दुसरं मागण्यासारखं काय रे देवा जो तुझी भक्ती करतो ना त्याला अकल्प आयुष्य मिळू दे अकल्प आयुष्य म्हणजे काय थोडक्यात सांगू का माणसाचं जीवन थोडं असलं तरी चालेल पण कीर्ती मात्र शेवटपर्यंत शिल्लक राहावी याला म्हणायचं अकल्प आयुष्य लक्ष देऊ नाही का माणूस किती जगला हे महत्वाचं नाहीये अण्णा माणूस किती जगला हे महत्वाचं नाहीये पण तो कसा जगला याला मात्र निश्चित किंमत आहे लक्षात ठेवा तो 100 वर्ष जगला काय 200 वर्ष जीवन जगला काय आणि 400 वर्ष जीवन जगला काय याला किंमत नाही महाराज पण तो जगला कसा याला मात्र नक्की किंमत आहे याला म्हणायचं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा अभंगातून नामदेवराय सांगतात प्रस्तुत सेवेचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा खरं तर दादांच्या जयवंत दादांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त बरोबर आणि दादा आणि काकू या दोघांच्याही मला वाटतं 53व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बरोबर ना अतिशय गोड असं आयोजन या सर्व होले कुटुंबियांनी त्यांच्या लेकरांनी त्यांच्या लेकींनी त्यांच्या नातवंडांनी त्यांच्या परतोंडांनी आणि सर्व भावांनी
सगळ्यांनी मिळून आयोजित केलेला हा कार्यक्रम विठ्ठल 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 राम विठ्ठल विठ्ठल. एक सांगू का महाराज, हे असा कार्यक्रम होण्यासाठी माणसाचं आयुष्य तसं असावं लागतंय आणि त्या पद्धतीने गेलेलं जर आयुष्य असेल तर मग हे असे कार्यक्रम पदरामध्ये पडतात. वास्तविकता खरं तर मी दादांचं नशीब समजतो, बरोबर की नाही? दादांचं नशीब समजतो एका बाजूने, माझ्या दोनही बाजू ऐकून घ्या. एका बाजूने दादांचं मी नशीब समजतो, एवढा सुंदर गोड अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांच्या लेकरांनी आयोजित केला, त्यांच्या कुटुंबियांनी आयोजित केला. आणि याच्याही पलीकडे जाऊन मी थोडंसं बोलेल, त्यांचं जेवढं नशीब आहे त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांच्या लेकरांचं नशीब आहे. लक्षात ठेवा. का बरं? कारण ही आई वडिलांची सेवा करण्यासाठीची दानत भगवंत कोणालाही देत नाही. लक्षात ठेवा, कोणालाही देत नाही. याच्यासाठी सुद्धा विशिष्ट माणसंच नेमलेली असतात आणि त्यांनाच फक्त ही दानत भगवंत प्रदान करतो. आणि ती दानत खरं तर या सर्व कुटुंबियांना, या लेकरांना भगवंताने प्रदान केली आणि त्या योगाने आयोजित असलेला हा कार्यक्रम विठ्ठल 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 विठ्ठल. आई वडील सगळ्यांनाच आहेत, लक्ष देऊ नाही का? आई वडील सगळ्यांनाच आहेत, पण भक्ती करायची, त्यांची सेवा करायची इच्छा मात्र सगळ्यांना भगवंत देत नाही. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये एक आलेलं उदाहरण सांगतो महाराज. दशरथ नावाचा राजा माग पुराणामध्ये होऊन गेला. लक्षात ठेवा, दशरथ नावाचा राजा आणि श्रावणबाळ नावाचा आई वडिलांचा भक्त आहे. लक्ष देऊ नाही का? आई वडिलांचा भक्त आहे. आई वडील दोघही अंध आहेत. दोघांनाही टोपलीमध्ये बसवावं आणि टोपलीमध्ये बसून तीर्थयात्रेसाठी घेऊन जावं. योगायोग बघा. जंगलामधून जात असताना एका झाडाच्या बाजूला गेल्याच्या नंतर आणि एक वेळ आई वडिलांना तहान लागली, पाणी प्यावंसं वाटलं, तहान लागली म्हणून खाली ठेवायला सांगितलं. ए श्रावणा, ए श्रावणा, इकडं ऐक ना रे. ए श्रावणा, ऐक ना, काय कर, 2 घोट पाणी आणून देतोस का रे? तहान लागली खूप. बघा बर का, आई वडिलांची सेवा करण्याची माणूस इच्छा कोणाकोणालाच देतो, सगळ्यांना देत नाही. श्रावणाला सांगितलं, ऐक ना रे श्रावणा, पाणी प्यायचंय, पाणी पाणी आणतोस का रे? श्रावणाने सांगितलं, का नाही आणणार. खाली ठेवलं आई वडिलांना, चरवी उचलली आणि पाणी आणण्यासाठी शेजारच्या पाणवठ्यावरती गेला. पाणवठ्यावरती गेल्याच्या नंतर चरवी बुडवली, घागर बुडवली. जशी बुडवली तसा बुडबुड बुडबुड आवाज झाला. आवाजाच्या दिशेने राजा दशरथाने बाण सोडला. सोडलेला बाण सुसू करत आला आणि जाऊन डायरेक्टली त्या श्रावण बाळाच्या उरामध्ये लागला. बघा, आई ग हाक मारली आईला आणि श्रावण जागेवरती पडला. लक्षात ठेवा, राजा दशरथाने आवाज ऐकला. हा आवाज कोणत्या पक्षाचा नाही, हा आवाज कोणत्या प्राण्याचा नाही, हा आवाज आहे एका व्यक्तीचा, हा एका लेकराचा आवाज आहे महाराज. आई अशी हा आर्त हाक मारली. राजा दशरथ झाडावरून खाली उतरला, पळत 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 श्रावणापाशी आला आणि श्रावणाला मांडी दिली आणि बोलायला सुरुवात केली. ऐका, तुम्ही कोण आहे मला माहिती नाही, पण तुम्हाला लागलेला बाण हा माझ्याकडून लागलेला आहे. शर आला तो धावूनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. पाठ्यपुस्तकात असेल पण कितीतरी जणांना, बरोबर ना? बाण आलेला लागला, शर आला तो धावूनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हे आई गे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊनी झोक. हे राजाच्या श्रवणी करुणावानी, हृदयाचे झाले पाणी. या पुढचं थोडं लक्ष देऊन ऐका. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमनी, आसवे आणुनी नयनी तो
वदला हंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा. सगळं नाही म्हणून दाखवत, थोडक्यात घेतो महाराज. राजा दशरथाकडून श्रावणाला लागलेला बाण आहे. राजा दशरथ श्रावणापाशी गेला आणि श्रावणाने बोलायला सुरुवात केली. ऐका ना, श्रावण बाळाने बोलायला सुरुवात केली. ऐका ना, तुम्ही कोणही मला माहिती नाही, पण एक विनंती करतो. पलीकडच्या बाजूला झाडाच्या शेजारी माझे अंध आई वडील बसवलेले आहेत. मी त्यांच्यापर्यंत एवढं पाणी नेऊन पोचवा. 2 घोट त्यांना फक्त पाणी पाजा. पण एक विनंती करतो, पाणी पाजत असताना त्यांना सांगू नका तुमच्या श्रावणाने या जगाचा निरोप घेतलाय म्हणून. पाणी पाजत असताना सांगू नका पाणी पाजणारा तुमचा श्रावण नाहीये, मी दुसराच कोणीतरी आहे, सांगू नका. जर त्यांना कळालं ना माझ्या श्रावणाने या जगाचा निरोप घेतलाय, तर सांगू का क्षणार्धाचाही वेळ न लावता माझ्या मागे या जगाचा निरोप घेतील ते आई वडील आहेत माझे. श्रावणाने सांगितलं. राजा दशरथाने पाणी घेतलं आणि पाणी घेऊन दोघांच्याही समोर जाऊन उभे राहिलेत राजा दशरथ. 1 नाही 2 नाही 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 1 नाही 2 नाही. वडिलांनी बोलायला सुरुवात केली. ऐकणारे, ए श्रावणा, ए श्रावणा, ऐकणारे इकडे लक्ष दे. ए श्रावणा, का रे नाराज झालास का? तुला पाणी आणायला लावलं, वाईट वाटलं का रे बाबा? आई बापाचं अंतकरण असतं महाराज. एवढ्या सोप्यात नाही महाराज, प्रेमच त्यांचं तेवढं असतं. तुला वाईट वाटलं का रे पाणी आणायला लावलं? बोलणार नाहीस का आता आमच्या बरोबर? 2 शब्द तरी आमच्या बरोबर बोल, त्याशिवाय आम्ही पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही. महाराज प्रेम सांगतो, प्रेम. 2 शब्द तरी आमच्या बरोबर बोल. राजा दशरथाने 1 शब्द 2 जागी केला नाही महाराज. 15 मिनिटं झाले, पाण्याला हात लावत नाही. हे पाहिल्याच्या नंतर राजा दशरथाने बोलायला सुरुवात केली. ऐका ना, ऐका ना, तुमचा श्रावण आहे ना या जगाचा निरोप घेऊन गेला. मी सोडलेला बाण श्रावणाच्या उरात जाऊन लागला. श्रावणाने या जगाचा निरोप घेतला. विनंती करतो 2 घोट पाणी फक्त घ्या. मी तुमचा श्रावण नाही, पण पाणी घ्या. मागचा पुढचा विचार न करता वडिलांनी शब्द टाकले. ऐका ना, तुम्ही कोणही असाल, पण एक सांगतो, माझ्या शेवटच्या श्वासाला माझं लेकरू माझ्या बरोबर राहिलं नाही. तुमच्याकडे लेकरं भरपूर असतील, पण शेवटच्या श्वासाला मात्र एकही लेकरू तुमच्या बरोबर राहणार नाही. आणि गंमत बघा पुढे, लेकरं भरपूर आहे. जगाचे मालक भगवान प्रभू श्री रामचंद्र यांचे वडील राजा दशरथ, लेकरं भरपूर आहे, पण माझा राम वनवासाला जाणार हे शब्द कानावरती पडले आणि राजा दशरथाने या जगाचा निरोप घेतला. बरोबर एक सुद्धा लेकरू नाही. दशरथ मेला कर्मे दशरथ मेला मेला, कर्मे दशरथ मेला. कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे वियोग क्षय पावला. कर्मे रावण क्षय पावला. कर्मे कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. एक सांगू का महाराज, आई वडिलांचं अंतकरण सांगत होतो मी तुम्हाला. अहो माझा श्रावण या जगात नाही हे कानावरती पडलं आणि आई वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. आज या वडिलांचं म्हणजे जयवंत दादांचं आणि काकूंचा एवढा मोठा सोहळा पाहिल्याच्या नंतर आई वडिलांचा ऊर भरून येत असेल महाराज. आणि काय असावं, अजून दुसरं काय पदरामध्ये पडावं. खूप 5 महिला मंडळ, तुम्ही माझ्या आईसारख्या आहेत. मी म्हणून तुम्हाला म्हणत होतो थोडं पुढे सरकून बसा. एवढ्या तुटाक बसल्यामुळे मला तुमची तोंडच दिसणार बघा. आता हे वयोमानाने दृष्टी थोडीशी कमी झाली बघा, म्हणून म्हणलं मी तुम्हाला. विषयाकडे येतो. मला सांगा, लेकरानं 5 तोळ्याचा हार आणला आणि तुमच्या गळ्यामध्ये घातला. आई आई घे ग, तुझ्यासाठी हार आणला. मला सांगा, 5 तोळ्याचा हार आणला, आनंद वाटेल का जवळ येऊन तोंडावरून हात फिरून एकदा मुका घेतला फक्त आनंद वाटेल? बोला बोला, आईच्या अंतःकरणाने बोला, काय बरं वाटेल? अरे तुझा हार नको 5 तोळ्याचा, पण कधीतरी जवळ बसून विचारपूस कर, एवढी इच्छा आईची असते महाराज. माहेरालाच गेल्या कधी
दिवाळीला जात असाल तुम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो. माहेराला गेल्या कधी आणि माहेराला गेल्याच्या नंतर दिवाळीचा भला मोठा डबा तुम्ही भरून घेतलाय. लक्ष देऊ नाही का, माझ्याकडे वेळ कमी आहे, तासाभरामध्ये तुम्हाला महत्वाचं चिंतन देऊन जाणार आहे महाराज. मोठा डबा भरला दिवाळीच्या खाऊचा, गोडधोड सगळं डब्यामध्ये भरलं अण्णा आणि घेऊन गेल्या आईला. आईला घेऊन गेल्याच्या नंतर अर्जंट काम आलं म्हणून गावामध्ये गेल्याच्या नंतर भावाच्या हातामध्ये डबा टेकवला आणि सांगितलं, दादा ऐकणारे, एवढा फक्त खाऊचा डबा माझ्या आईपर्यंत जाऊ दे, एवढा खाऊचा डबा माझ्या वडिलांपर्यंत जाऊ दे, त्यांना 2-2 घास खायला लावू दे रे. एवढं सांगितलं. तुम्ही गाडी वळवली आणि परत निघून आलात सासरला. सांगू का, संध्याकाळच्या वेळी आईचा फोन येतो, बरोबर ना महिला मंडळ? संध्याकाळच्या वेळी फोन येतो आईचा आणि आई बोलत असते, तायडे एवढा खाऊचा डबा नसता आणला ना तरी चालला असतं, काही गरज नव्हती ग. एवढा खाऊचा डबा, लाडू असतील, करंजा असतील, चिवडा असेल, सगळं असेल, पण एवढा खाऊचा डबा नसताना आणला तरी चाललं असतं. एकदा येऊन फक्त तुझं सोन्यासारखं तोंड दाखवून गेली असती ना तर खूप आनंद झाला असता. बरोबर ना? याला म्हणायचं आई. लक्षात येतंय का तुमच्या? याला म्हणायचं आई. आणि या आईच्या अंतःकरणाने लेकरांवरती प्रेम करणं एवढं सोपं समजू नका. 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वागवलं आणि त्यानंतर तळहाताच्या फोडाप्रमाणे लेकराला जपलं आणि या जपलेल्या लेकराने एवढा भव्य दिव्य सोहळा ज्या वेळेस डोळ्यानं दाखवतात ना लेकरं, याला म्हणायचं काय तर हे महत् पुण्य आहे महाराज जन्मांचं. हे पुण्य आज मिळालं, आज फळाला आलं आणि हे कोणाच्याही नशिबात नाही महाराज. त्याच्यासाठी भगवंताची भक्ती करावी लागते. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदन टिळा, हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळा, सप्ताह चालला 500 सोडून 1000ची वर्गणी. सुंदर असं जीवन जी माणसं जगतात त्यांच्या कुळासाठी नामदेवराय एक मागणं मागतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. अकल्प आयुष्य भावे दया तुझा. अकल्प आयुष्य भावे दया तुझा. अकल्प आयुष्य भावे दया तुझा. अकल्प आयुष्य भावे दया. माझिया सकळा हरीचा दासा, माझिया सकळा हरीचा दासा. 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 कल्पनेची भोकावणकारी, कल्पनेची बाधा भोकावणकारी. कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा वा वा वा, थोडा आवाज कमी करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. आयुष्यात जी माणसं छान जगतात नामदेवराय सांगतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. आयुष्यभर ज्याला मनापासून भगवंताची भक्ती करता आली. मनापासून भगवंताची भक्ती म्हणजे काय थोडक्यात सांगू का, अंतःकरणामध्ये देव असला पाहिजे. फक्त करण्यात काय हो, करण्यात भक्ती दिसायला भरपूर आहे, मोठा गंध लावलाय, मोठी दाढी वाढली, मोठ्या जटा वाढल्या, पण अंतःकरणात जर भगवंत नसेल तर काय उपयोग आहे महाराज. याला एक उदाहरण शास्त्र सांगतं, थोडक्यात सांगतो. पंढरपूरला जाता का तुम्ही? पंढरपूरला बोला बोला. महिला मंडळ बोलायचं नाही ठरवलंय का तुम्ही? नाही, नसन बोलायचं तर तसं सांगा बा, ठराव मंजूर करून द्या, एक विषय मिटून टाकू आपण. बोलायचं नाही का? पंढरपूरला जाता का? एक सांगू का, नातवंड आहेत का तुम्हाला? नातवंड
झालं बोंबल. आता तेही नाही सांगायचं का? हा येता हा. नातवंडांना संध्याकाळी गोष्ट सांगता का? गोष्ट. हा. एक होता राजा, त्याने हू केल्याशिवाय त्याला राणी सांगायची नाही. त्याने हू केल्याशिवाय राणी सांगायची नाही. अजून पण नाही लक्षात आलं तुमच्या? कीर्तन झाल्यावर जेवणाचं आयोजन केले, पोटभर खाऊन जा. विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगत होतो मी? बोला. एक होता राजा. नाही, पंढरपूरला जाता का तुम्ही? पंढरपूरला. ही अंगा असं आहे बघा आपलं. हा. पंढरपूरला जाता का? पंढरपूरला जातो आपण. मजल दर मजल करत पंढरपूरला जातो. एक एक दिवस बिस्किट गोळा करत करत आपण कुठं जातो? वा वा, म्हणजे पटतंय तुम्हाला? नाही ना असं काय? नाही ना? हा, नसेल. छान छान माणसं आहे, गोड आहे तुम्ही. अन्नाच्या संगतीतली म्हणल्यावर काय हो, एकच नंबर. जातो मजल दर मजल करत, भगवंताचं नामस्मरण करत. काय आनंद आहे तो महाराज! एवढा आनंद आहे महाराज, इतका आनंद आहे, म्हातारा झालेलं सुद्धा तरुण होतंय महाराज. हा, गुडघे दुखत असले तरी नाचत आहे महाराज. म्हातारी झालेली आजी असली तरी काठवट घालते. काठवट माहिती ना तुम्हाला? हा. आनंदाने किती उड्या महाराज, एवढ्या उड्या महाराज. जनाई मुक्ताई नेसून हिरवी लुगडी, अंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी. टाळी वाजवा टाळी माऊली, जनाई मुक्ताई. जनाई मुक्ताई, जनाई मुक्ताई नेसून हिरवी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी. हातवर करा, हातवर टाळी वाजवा. विठोबा 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 खेळत फुगडी. मला मोठे विठोबा 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 खेळत फुगडी. जनाई मुक्ताई, जनाई मुक्ताई, जनाई मुक्ताई नेसून हिरवी लुगडी, विठोबा खेळत फुगडी. जनाई मुक्ताई नेसून हिरवी लुगडी, अंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी. टाळी वाजवा. क्या बात है. टाळी टाळी. हरी बोल. रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडी, विठोबा खेळत फुगडी, विठोबा खेळत फुगडी. वा 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 वा. एकदा टाळ्या वाजवा जोरदार, मनापासून वाजवा. नाही वाजवल्या तरी चालत्या, नाही तर वाजवा एकदा जोरात टाळ्या. वा 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 वा. हा आनंद इकडे तिकडे पाहिला नाही, हा आनंद फक्त परमार्थात आहे. आलं का लक्षात? संसार किती जरी केला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तरी काय हो, तुझं माझं कबड वज काय आहे? बरोबर काही नाही. हा आनंद फक्त पंढरपूरला आहे महाराज. आणि जात असताना आज या होले कुटुंबियांनी एवढा गोड कार्यक्रमाचं नियोजन केलंय महाराज, म्हणून तुमच्या नशिबात हा आनंद आहे. नाही तर भल्या भल्यांना नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि पंढरपूरला जात असताना मजल दर मजल करत भगवंताचं नामस्मरण घेत आपण पंढरपूरला जातो. एक दिवस सोडा, 2 दिवस सोडा, 3 दिवस सोडा, लाईनला लागतो. आणि लाईनला लागल्याच्या नंतर गाभाऱ्या शेजारी जातो.
पायातली चप्पल बाजूला काढून ठेवतो, आतमध्ये प्रवेश करतो. 10-15 मिनिटानंतर आपला नंबर येतो आणि देवाच्या चरणावरती नतमस्तक होणार. तेवढ्यात मनात विचार येतो, देवा नवीनच घेतली बर का 300 रुपयाची आहे रे बाबा, तिला ती घेऊ देत नव्हती तरी पण घेतली बर का. काय काय शिट्टी शिकवतो महाराज. जगाचा मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा 300 रुपयाची चप्पल सांभाळायला बाहेर उभा केला आणि दगडाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. दर्शन घडलं का हो? मला बोला बोला बोला. माझ्यासारखं होऊन बोल नका महाराज. दर्शन घडलं का? नाही घडलं. पण या उलट एखाद्याला भगवंताच्या दर्शनाला नका जायला जमू द्या. वावरातलं काम निघालं म्हणा, घरचं काम निघालं म्हणा, अर्जंटली अडचण आली हॉस्पिटलची म्हणून नका जायला जमू द्या. दुपारची वेळ आहे महाराज, दुपारची वेळ. सुट्टीचा दिवस आहे. आईच्या पायापाशी बसलाय, वडिलांच्या पायापाशी बसलाय आणि बसल्या बसल्या सहज आठवण आली जगाच्या मालकाची भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची. आणि मनामध्ये विचार आला, देवा नाही रे तुझ्या दर्शनाला येता आलं. दरवर्षी येतो, या वर्षी नाही येता आलं. मोठ्या अंतःकरणाने माफ कर, आईच्या अंतःकरणाने माफ कर. आणि अंतःकरणामध्ये आलेला विचार डोळ्यामधून खळखळ खळखळ अश्रूच्या धारा लागल्या. समोर आई विचारते काय झालं बाळा, बाप विचारतोय काय झालं दादा. पण डोळ्यातून आलेल्या अश्रूच्या धारा खाली चालल्यात महाराज. बायकोनं पाण्याचा तांब्या बरोबर आणून दिला पण तरी सुद्धा भगवंताची आठवण आली आणि डोळ्यातून खळखळ अश्रूच्या धारा लागल्या. महाराज मला सांगा, पंढरपूरला जाऊन दर्शन घडलं का घरी आई वडिलांपाशी दर्शन घडलं? बोला बोला बोला. एकच विनंती करतो महाराज, ही ज्याच्या लक्षात आलं, देव शोधायला जायला इकडं तिकडं जायची गरज नाही महाराज. फक्त अंतःकरणामध्ये असलेला भगवान परमात्मा, घरात असलेली आई आणि घरात असलेले वडील, हे ज्याला ज्याला समजले ना, देव शोधायला जायची गरज नाही पडली महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि देवाला दुसरं तिसरं काही नको महाराज. तुमच्या अंतःकरणातला फक्त भाव पाहिजे. तो भाव जर असेल तर बाकी काही सुद्धा लागत नाही महाराज. एक उदाहरण देतो महाराज तुम्हाला. शबर राजाची मुलगी शबरी, लक्ष देऊन ऐका, घेण्यासारखा दृष्टांत आहे बघा, घेण्यासारखा आहे. आवर्जून सांगतो. शबर राजाची मुलगी शबरी आणि लग्न ठरलंय शबरीचं. एवढा मोठा आनंद कल्लोळ आणि संध्याकाळच्या वेळी राजानं लेकीच्या हाताला धरावं आणि आपल्या राजवाड्यामधून चक्कर मारत असताना एका बाजूला बकऱ्यांची दावण पाहिली, दावण शबरीनं. आणि शबरीने विचारलं आपल्या वडिलांना, म्हणजे शबर राजाला, ऐका ना बाबा, हो बाबा ऐका ना, हे नेमकं कशासाठी आणले तो यांना? त्यावेळी शबर राजानं सांगितलं, ऐक ना तायडे, अगं उद्या तुझा मोठा लग्न सोहळा दिमाखात पार पडणार आहे आणि त्या लग्न सोहळ्यासाठी मोठमोठाली माणसं येणार आहेत आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणून हे आणलेली आहेत. शबरीनं हे ऐकलं, अंगावरती काटा उभा राहिला आणि डोळ्यामधून नकळत 2 अश्रू येऊन गेले. माझ्या एकटीच्या आनंदासाठी जर एवढ्यांचा जीव जाणार असेल तर काय आनंदाची गरज आहे माझ्या? बोला. आपल्या मनात विचार येतो? येतो महाराज? अजिबात मनात विचार येत नाही. अहो शबरीच्या मनात विचाराला एवढंच लेकरू, तिच्या मनात विचाराला माझ्या एकटीच्या आनंदासाठी जर एवढ्यांचा जीव जाणार असेल तर माझा आनंद काय कामाचा आहे? मागचा पुढचा विचार केला नाही, अंधार पडू दिला आणि राजवाड्यामधून पळ ठोकला डायरेक्ट जंगलामध्ये. असं सांगतात एक मेलेला उंट होता आणि त्या मेलेल्या उंटाच्या शेजारी जाऊन शबरी बसली. 1 नाही 2 नाही, सगळे शिपाई पाहण्यासाठी आलेत. लक्ष द्या, सगळे शिपाई पाहण्यासाठी आलेत पण शबरी काही सापडली नाही. दिवसामागून दिवस गेले, 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 8 दिवस गेले. लांब जंगलामध्ये एका ठिकाणाहून धूर निघताना दिसला. शबरीनं धुराच्या शोधामध्ये गेली, ऋषींचा आश्रम पाहिला आणि ऋषींचा आश्रम पाहिल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये भगवंताविषयीची भावना जागृत झाली. रोज सकाळी उठायचं, वाळलेली लाकडं जमा करायची आणि आश्रमामध्ये नेऊन ठेवायची. आश्रमाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा. महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, कोण करतंय कोण करतंय कोण करतंय? ऋषींना प्रश्न पडला आणि ऋषींनी सांगितलं, जे कोणी करतंय त्याला माझ्याकडे धरून आणा. पहाटेच्या वेळी शिष्यांनी शबरीला पकडलं आणि घेऊन ऋषींच्या समोर गेले. कोण तू? शबरीनं बोलायला सुरुवात केली, मी शबर राजाची मुलगी शबरी आहे. बघा अंतःकरणातला भाव बघा. शबर राजाची मुलगी शबरी आहे, बिल्लाची आहे मी, पण फक्त
अशी अशी गोष्ट घडली आणि मी माझा राजवाडा सोडला. अंतःकरणामध्ये भावना आहे साधू संतांची सेवा घडावी आणि ती सेवा घडण्यासाठी मी इथं राहते आणि तुमची सेवा करते. ऋषींना मोठं आश्चर्य वाटलं. बाकीचे सर्व शिष्यगण आश्रम बाटला म्हणून म्हणायला लागले. ऋषी म्हणले अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. भाव मागचा पुढचा विचार न करता ऋषींनी सांगितलं ऐक ना शबरी, ए शबरी ऐक ना, अगं जगाच्या मालकाला शोधण्यासाठी या जगाला वेगवेगळ्या ठिकाणावरती जावं लागेल. बघा, जगाच्या मालकाला शोधण्यासाठी या जगाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागेल, पण मी शब्द देतो या शबरीला इथं बसून जगाचा मालक भेटायला येईल. साधू संतांचा शब्द आहे. अंतःकरणातली भाव सांगतो मी तुम्हाला. शबरीनं चालू केलं, एकच अंतःकरणामध्ये भाव आहे फक्त. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का ताली वाजवा, ताली, भजन करा भगवंताचं. होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराज उनको आसन पर बिठवाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मेरा पर हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे मेरा पर हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का पावन पावन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. राम जी का पावन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. होगा. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. सीने. शबरी माता भजन करते. एक दिवस माझे प्रभू श्री रामचंद्र येतील आणि मला भेट देतील ही अपेक्षा मनामध्ये. रोज जंगलामध्ये जायचं, जंगलामध्ये जायचं, इको राहू दे थोडासा, जंगलामध्ये जायचं, बोरं गोळा करायची, ताजी ताजी फळं आणायची, भगवंतासाठी फुलं आणायची आणि फुलं आणून तिथं वाट पाहायची भगवंताची. एक दिवस माझे भगवंत येतील, मला भेट देतील म्हणून अपेक्षा. वेळ निघून चालला, शबरी म्हातारी झाली, डोळ्यानं दिसेन असं झालं, कानाने ऐकू येईना. पण एक दिवस झोपडीच्या मागून आवाज आला. कोण एक कोणी ऐकल्या बरोबर तोंडातून शब्दोद्गार आले. देवा भगवंता मीच आहे, मीच आहे. यापुढं कसं ओळखलं, कोण यायचंय? माझ्या सद्गुरूंनी मला आशीर्वाद दिला. इथं जगाचा मालक प्रभू श्री रामचंद्र भेटायला येतील.
कोण येणार आहे दुसरं? येणारा फक्त रामच असेल महाराज. आणि सांगू का काय चमत्कार घडला जगाच्या मालकानं. भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी शबरीच्या हाताने उष्टी बोर खाल्ली. याला म्हणायचं अंतःकरणातला भाव. तो भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे ना, देव त्याला लांब नाही महाराज. भावाची कारण 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 भावची कारण भावची कारण भावची कारण भावची कारण भावची कारण मोक्षाचे साधन साधिये 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 भावाची कारण भावची कारण भावची कारण भावची कारण भावची कारण वा वा ताईंनी अतिशय गोड अशा प्रकारचं प्रमाण दिलं. भावची कारण भावची कारण भावची कारण भावची कारण. भाव महत्वाचा आहे अंतःकरणातला. आज एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय, हा लेकरांच्या अंतःकरणातला भाव आहे, लक्षात ठेवा. लक्ष्मण दादांनी एवढा छान अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या वडिलांचा आयोजित केला. आपल्याही मनामध्ये कधीतरी यावा, आपल्याही वडिलांचा असा कार्यक्रम व्हावा. आणि खरं तर जयवंत दादा नशिबवानेत, एवढा मोठा कार्यक्रम झाला. भल्या भल्यांच्या नशिबात नाही महाराज. आमदाराचं पोरग सुद्धा आमदाराचा एवढा मोठा कार्यक्रम करणार नाही. सोडून द्या महाराज, ते मत भेटावं म्हणून केलेलं असतं ते वेगळं, पण खरंच अंतःकरणातला भाव पाहून एवढा कार्यक्रम होणार नाही. ही स्टेट प्रॉपर्टी काय कमवणारे भरपूर आहेत, सांगतो तुम्हाला. ढिगाणे लोकांकडे ढिगाणे, झोप नाही झोप. पैशाच्या गादीवरती झोपतात, साहेबांना माहिती असेल. पैशाच्या गादीवरती झोपतात माणसं, पण समाधान नावाची गोष्ट नाही महाराज. रावणाकडे लंका सोन्याची होती, लंका. पण ज्या वेळी गेला त्यावेळी तोंडात कुणी फुटका मणी सुद्धा घातला नाही. प्रेमाचं काय सांगता महाराज, इथं कोण कोणावरती प्रेम करतो, बरोबर ना. 80,000 बायका होत्या, 80,000 बायका रावणाला. एक अन दोन नाही, आपल्याला एकच आहे महाराज. ती जाडी बुटकी, खुब्यात गेली, गुडघ्यात गेली, बसली तर तिला उठवाना, गपकन उठली तर तिला बसवाना. असली एकच बायको आणा आपल्याला. तुमचंच काय घेऊन बसले, मला पण एकच आहे. ऐका नाही, असल तुमच्यात एखाद्याला दोन समजा, एकच बायको काय बरोबर येणार आहे महाराज. नाही नाही, 80,000 बायका रावणाकडे, पण तरी सुद्धा जाताना तोंडात फुटका मणी सुद्धा कुणी घातला नाही महाराज. आणि टनानी सोनं होतं त्याच्याकडे, टनानी. आपल्याकडं कुठं तरी तोळ्यात तोळ्यात आहे. ज्वारीत 2 तुळं टाकल्यात, बाजरीत 2 तुळं टाकल्यात, बरोबर पटतंय तुम्हाला. गव्हाच्या ह्याच्यात 2-4 तुळं टाकल्यात महाराज. काय आपल्याकडे काय असायला महाराज, लोकांकडे ठिकाणी असू द्या, पण अंतःकरणातला भाव नसल्यावर काय करतात त्याला. काय त्याला उपयोग, किती पण असू द्या. असायला लोकांकडे आहे, पण कोणाच्याही वडिलांचा एवढा मोठा सोहळा पाहण्यात आला नाही महाराज. नशीबवानेत ही लोक, नशीबवानेत खरं तर जयवंत दादा, नशीबवानेत खरं तर या काकू, ज्यांचा एवढा मोठा सुंदर सोहळा लेकरांनी घातला. विठ्ठल 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 आल्यानंतर साहेबांनी मला आवर्जून सांगितलं, अतिशय गोड कुटुंब आहे आमचं. एवढं गोड कुटुंब आहे, सगळे मिळून मिसळून असतात. याच्याही पलीकडे सांगू का तुम्हाला, एवढा मोठा सोहळा, इस्टेट प्रॉपर्टी लोकांकडे असतेच महाराज, पण एकदा जाण्याच्या अगोदर हा सोहळा पाहणं
खूप नशीबवान लोक आहेत महाराज. अण्णांनी त्यांच्या घरी केलता काय मोठा सोहळा. असे महाराज मंडळी आज कसे बघा, इकडे विनेकरी एकदम भारदस्त, टाळकरी येत बघा, इकडे गायक वृंद येतात, ताई येतात, तबलजी येतात, पकवते. अहो चांगल्या चांगल्याच्या घरी नाही महाराज, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन काची वाट पाय रघुनंदन, काची वाट पाय रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन भजन पूजन. वा 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 वा, काय तबलजी, काय पकवादे, आज योगच आहे महाराज. भाग्यवंताच्या घरी ही लक्षणं आहेत महाराज. सांगू का तुम्हाला, गेल्याच्या नंतर मोठा कार्यक्रम केला, मोठा कार्यक्रम केला, मोठे महाराज आणले, मोठे गायक आणले, मोठे वादक आणले, मोठी सिस्टीम ठेवली, पण गेल्याच्या नंतर काय उपयोग आहे हो? आज मला या हुले कुटुंबियांचा अंतकरणापासून खरा आभार मानावेसे वाटतात. गेल्याच्या नंतर मोठा कार्यक्रम कराल, त्याच्यामध्ये विशेष नाही, पण आहे तोपर्यंत याची देही आणि याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, याच्यापेक्षा मोठं काय महाराज? आज 4 वैष्णव आपल्या दारामध्ये बसणार आहेत, 4 वैष्णव भगवंताचं नामस्मरण आपल्या दारामध्ये करणार आहेत, याच्यापेक्षा मोठा काय सोहळा आहे महाराज? आणि तो नशिबाने पाहायला भेटतो. अहो राजा सिकंदर जग जिंकलं त्या बहादरानं, लक्षात ठेवा, जग जिंकलं त्यानं, आणि शेवटच्या घटिका मोजतोय, आणि शेवटच्या घटिका मोजत असताना ज्यानं जग जिंकलं असा लोकांपुढे हात पसरून म्हणतो, मला कुणीतरी 3 वर्षाचं आयुष्य द्या, 3 वर्षाचं आयुष्य द्या, माझी अर्धी स्टेट प्रॉपर्टी देऊन टाकतो. बघा बर का, लक्ष देऊन ऐका, 3 वर्षाचं आयुष्य द्या. 1 नाही 2 नाही, एकही वैद्य आणि एकही हकीम समोर आला नाही महाराज. हजारो वैद्य हकीम समोर बसलेत, पण कुणी सुद्धा उठलं नाही. राजाला वाटलं दिवस जास्त होत असतील, बक्षीस कमी पडत असेल. राजा म्हणला 1.5 वर्षाचं आयुष्य द्या, अर्ध राज्य प्रदान करतो, पण तरी सुद्धा कोणी समोर आलं नाही महाराज. राजाला वाटलं बक्षीस कमी पडत असेल, राजानं सांगितलं 6 महिन्याचं आयुष्य द्या, अख्खी स्टेट प्रॉपर्टी देतो, पण कुणी सुद्धा समोर आलं नाही. राजाला वाटलं तरी सुद्धा काहीतरी कमी पडतंय. राजा म्हणला 3 महिन्याचं तरी आयुष्य द्या, अख्खी स्टेट प्रॉपर्टी देतो, 3 महिन्याचं आयुष्य द्या. एक म्हातारे बाबा उठले आणि काठी टेकवत टेकवत राजापाशी आले, आणि राजापाशी येऊन बोलायला लागले, ऐका ना राजेसाहेब, ओ राजेसाहेब, ओ राजेसाहेब, अहो इथं कमवलेलं इथंच राहतं, इथून नेता येत नाही महाराज. ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी मृत्यूची तारीख सुद्धा वेळ सुद्धा ठरलेली महाराज, बरोबर नाही, जाता येत नाही त्याच्या पुढे महाराज. ज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागलात ना, लक्ष देऊन ऐका, ज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागलात ना त्याच दिवशी तुमची रिटायरमेंटची तारीख सुद्धा फिक्स आहे महाराज. त्याच्या पलीकडे तुम्हाला जाता येत नाही, तसं आम्हाला सुद्धा याच्या पलीकडे जाता येणार नाही. 3 वर्ष 1.5 वर्ष 6 महिने 3 महिने सोडून द्या, पण इथं बसलेले जेवढे वैद्य आणि हकीम आहेत ना, याच्यापैकी एकही वैद्य आणि एकही हकीम तुम्हाला एक श्वासही देऊ शकत नाही. घेऊन काय बसले? हा सोहळा नशीबवान लोकांना आहे महाराज, नशीबवान. राजानं शिपायाला जवळ बोलवलं आणि एक गोष्ट सांगितली, ऐक ना रे बाबा, ऐक ना, एक काम कर, एक काम कर. काय काम कर? ज्या वेळी माझी तिरडी उचलतील ना, मला उचलतील ना, तेव्हा मात्र माझे दोन्ही हात कडनी मोकळे सोड. शिपायानं विचारलं, का हो राजे साहेब? त्यावेळेस राजानं सांगितलं, अरे कळू दे या जगाला, ज्यानं जग जिंकलं, आयुष्यभर या त्या गोष्टीच्या मागे बसला, भगवंताचं नामस्मरण कधी केलं नाही, गळ्यात माळ कधी घातली नाही, आयुष्यभर कधी कीर्तनाला बसता आलं नाही, त्या राजा सिकंदराला सगळं जग जिंकता आलं, पण शेवटी बरोबर काही सुद्धा नेता आलं नाही. हात हलवीतच यावं लागलं आणि हात हलवीतच जावं लागलं, बरोबर काही सुद्धा नेता आलं नाही. मी त्या राजा सिकंदराचं नाही सांगत, ह्या राजा सिकंदराचं सांगतोय. इथं बसलेले राजा सिकंदर जागे होणार कधी? बरोबर का नाही? काय बरोबर आहे महाराज? अहो आयुष्यात हा सोहळा व्हावा एकदा, बरोबर काही सुद्धा नाही. कमवलेला पैसा बँकेत राहील, बरोबर ना, पाहुणे रावळे इथं राहतील,
जमीन जुमला जागेवरती राहील. बरोबर काय पाहुण्यासारखं येणार आपण आणि पाहुण्यासारखं जाणार. पण हा सोहळा डोळ्यानं पाहिला. नशिबवाने माणसं महाराज. काय बरोबर आहे. तू यहा मुसाफिर ये सराय फानी है, 4 रोज की मेहमा तेरी जिंदगानी है. 4 दिवस आपले आहेत फक्त महाराज. तू यहाँ मुसाफिर है ये सराय फानी है, 4 रोज की मेहमा तेरी जिंदगानी है. जम जमी जर जेवर कुछ ना साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. जान कर भी अनजाना बन रहा है दीवाने, अपनी उम्र ये तन पर तन रहा है दीवाने. बरोबर काही सुद्धा नाही महाराज. एक विनंती करतो, आलेला आहात ना या भगवंताच्या कृपेने या देहाला, एक काम करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा, हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळा असू द्या. ही भक्ती देवाला आवडते. नाथबाबा सांगतात, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. टाळी वाजवा. वा वा वा. ला 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 ला. ला 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 ला. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. हो वा 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 वा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी, कपाळाला गोपीचंदन टिळा असावा, हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळा असावा. अशी भक्ती जर या जगामध्ये आल्याच्या नंतर केली तर नामदेव राया सांगतात, या भक्ती करणाऱ्या माणसाला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळा हरीच्या दासा. अजून काय काय दे भगवंता. अभंगाचं दुसरं चरण दे. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा नभो कवने काळी. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कहो नका ही संत मंडळी सुखी असो, संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी वा वा. सुखी असो. ही संत मंडळी, इको वाढवा इको. सुखी असो. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, हो कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची एकदा जोरदार टाळ्या वाजवा गायक वादकांसाठी. गोड गोड गोड. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा, कल्प
कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा न हो कवनी काय. वा वा वा, अतिशय गोड महाराज. काय आहे, जोपर्यंत माणसं आहे तोपर्यंत प्रेम करायला शिका. गेल्याच्या नंतर माझं खूप प्रेम होतं सांगण्यात काय मजा आहे महाराज. आहे तोपर्यंत प्रेम करू द्या. आई असू द्या किंवा वडील असू द्या, कधी निवांत आले 2 मिनिटं त्यांच्यापाशी बसा, आई म्हणजे कळून जाईल काय. कधी निवांत आले 2 मिनिटं बापापाशी बसा, 2 मिनिटात बाप कळून जाईल. एक दिवस बाप फक्त मोठ्यानं गुरकला, इथं बाप मंडळी बसलेली आहेत महाराज. लेकरे आहेत तुमची 16 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष तरुणाईतली लेकरं आहेत महाराज. एक दिवस फक्त बाप माघारी बोलला म्हणून पोरग घराच्या बाहेर पडतं, येणार नाही म्हणतं बापाला पोरग. बाप रात्रभर अन्न पाण्याचा कण घेत नाही, शोध 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 शोधतो. कुठंतरी एका बस स्टँड वरती बसलेलं लेकरू घेऊन येतो महाराज. बापाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात. ज्याच्यासाठी मी एवढं केलं त्याला बाप नावाच्या गोष्टीची जाणीव नाही महाराज. काय घेऊन बसले. आज या ओले कुटुंबियांनी एवढा छान कार्यक्रम आयोजित केलाय महाराज. या कुटुंबियांच्या निमित्त, या कार्यक्रमाच्या निमित्त तुमच्यापर्यंत एकच संदेश पोहोचवीन महाराज. मागं बसलेले तरुण मंडळीत काही एकच तुमच्यापर्यंत संदेश पोहोचविल. जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करून घ्या. लक्षात ठेवा. गेल्याच्या नंतर मोठं अंतकरण केलं तुम्ही, मोठा कार्यक्रम केला, पण काय किंमत आहे महाराज. काय किंमत आहे. खामगाव परिसरामध्ये कार्यक्रमाला गेलो, मोठा कार्यक्रम आयोजित केला बघा बापाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्त. काही कमी नाही, 2000 लोकांचं जेवण केलंय महाराज. तुम्ही म्हणाल तसं नियोजन केलंय, मोठा कार्यक्रम आयोजित केलाय. एवढी लोक आली. मी 15 मिनिटं अगोदर गेलो अण्णा, आणि गेल्याच्या नंतर बसल्यावरती जोडीदारच होता, समोर बसला आणि डोळ्यातून खळखळ अश्रूच्या धारा लागल्या. 2 जण भाऊ, मोठा भाऊ डाव्या बाजूला बसला, बारका भाऊ उजव्या बाजूला बसला. मोठ्याच्या डोळ्यातून खळखळ अश्रूच्या धारा लागल्या. बारक्यानं सांगितलं दादा जाऊ दे, दादा जाऊ दे. मी पण म्हणलं अरे काय एवढं काय दुःख व्यक्त करायचे. माणसं येतात जाण्यासाठीच येतात, एक ना एक दिवस जायचंच त्यांना, एवढं काय दुःख व्यक्त करायचे. मोठ्यानं बोलायला माझ्या बरोबर सुरुवात केली. महाराज आज काय नाही माझ्याकडे, काय नाही. 4 कंपन्या आहेत, बापानं भरपूर दिलेली इस्टेट प्रॉपर्टी, कमी म्हणाल असं माझ्याकडे काहीच नाही महाराज. सगळे माझे वडील गेले याच्यात मला दुःख वाटत नाही, पण माझा बाप ज्या पद्धतीने गेला ना त्याचं दुःख मला प्रचंड वाटतं. सांगू का तुम्हाला काय दुःख वाटतं. त्यावेळेस बोलता बोलता त्या लेकरांनी सांगितलं महाराज कोरोनाचा काळ होता, कोरोनाचा काळ. माणसाची किंमत सांगतो मी तुम्हाला. आवाज थोडा कमी राहू द्या, आवाज थोडासा कमी राहू द्या. कोरोनाचा काळ होता, सर्दी झाली बाबांना माझ्या. बारक नको म्हणत होत, नका नेऊ दवाखान्यात. कशाला न्यायचंय, नका नेऊ दवाखान्यात. तरी सुद्धा हट्ट करून मी म्हणलं जाऊन फक्त इंजेक्शन घेऊन येतो, डॉक्टर ओळखीचे आहेत माझे. गाडीमध्ये बसवलं, 1 नाही 2 नाही, डाव्या बाजूला वडील बसलेत, मी चालवायला बसलोय. हसत खेळत बाप माझा मित्रासारखा माझ्या बरोबर दवाखान्यात आला. साहेब मित्रासारखा बाप माझा दवाखान्यात आला. डॉक्टरच्या समोर गेलो, डॉक्टरने सांगितलं मी तसं इंजेक्शन देणार नाही, हात सुद्धा लावणार नाही, एकदा चेक करा. चेक करायला म्हणून माझे वडील गेले. 1 नाही 2 नाही, जसे खोलीतून बाहेर आले मी जवळ जायला लागलो. मला लांबून सांगितलं दादा तू टकच उभा राहा. पोरानं विचारलं का हो काय झालं बाबा. अरे विचारू नकोस बाळा, मी पॉझिटिव्ह आलोय, मला कोरोना झालाय. हसत आलेला बाप माझा एका बाजूला तोंड पाडून उभा होता, डोळे पाण्याने डबडबलेले होते. महाराज खरं सांगू का तुम्हाला, मला खूप काही गोष्टीची जाणीव त्यावेळी होऊन गेली. अंतकरणामध्ये चर झालं. खिशामधला मोबाईल काढला, बारका मोबाईल वडिलांच्या हातावरती टेकवला आणि सांगितलं काही अडचण आली तर मला फोन करा. डॉक्टरांनी सांगितलं शेजारी रूम आहे, त्या रूम मध्ये जाऊ द्या वडिलांना. रूम मध्ये नेलं. 1 नाही 2 नाही, माझे बाबा रूम मध्ये गेले. संध्याकाळच्या वेळी फोन केला, बाबा जेवण केलं का. 1 नाही 2 नाही, हा जेवलो दादा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फोन झाला, जेवले का बाबा. जेवलो जेवलो, काही अडचण नाही काही. तिसऱ्या दिवशी फोन झाला आणि तिसऱ्या दिवशी फोन झाल्याच्या नंतर मात्र वडिलांचा आवाज खालवल्यासारखा वाटला. म्हणून विचारलं का काय अडचण आहे का. त्यावेळेस माझ्या वाघासारख्या बापानं बोलायला सुरुवात केली, दादा अडचण काहीच नाही रे मला, पण इथलं जेवण मला अजिबात आवडत नाही. माझ्या घशाच्या खाली एक घास सुद्धा जात नाही. जेवणाकडे पाहिलं की लेकरांची आठवण येते, जेवणाकडे पाहिलं की तायडीची आठवण येते, तिची आठवण येते. मला जेवण जात नाही, मला घरून डबा दे. घरून डबा पाठवला. 4था दिवस 5वा दिवस सकाळी सकाळी जेवण केलं की नाही म्हणून फोन केला. आणि जसा वडिलांना फोन केला, फोन वडिलांनी उचलला नाही महाराज. नाही उचलला म्हणून डॉक्टरला फोन केला
आणि डॉक्टरनी फोन उचलला आणि डॉक्टरला विचारलं वडिलांची तब्येत कशी आहे, बाबांची तब्येत कशी आहे. डॉक्टरने मागचा पुढचा विचार न करता 2 मिनिटात सांगितलं, ऐका ना ऐका ना, तुमच्या वडिलांनी रात्री या जगाचा निरोप घेतला, येऊन फक्त त्यांच्या अस्थी घेऊन जा. आम्ही नाही वाचू शकलो. माझा हसत नेलेला बाप माझा परत माघारी येऊ शकला नाही. आज महाराज माझ्याकडे काहीच कमी नाहीये. आमाप इस्टेट प्रॉपर्टी आहे. तुम्ही सांगा तितका पैसा आहे माझ्याकडे. घरे येता, बंगले येता, गाड्या, घोडे, कंपनी सगळे. आज त्यांच्याच कार्यक्रमानिमित्त मोठे आयोजन केलंय. सगळे पाहुणे रावळे आलेत, सगळं झालंय. त्यांच्या आवडीचं जेवण केलंय. त्यांचे सगळे मित्र परिवार आले. माझे बाबा 2 मिनिटासाठी देव खाली पाठवेल काय? बोला महिला मंडळ, बोला. नाही ना येऊ शकत, नाही ना येऊ शकत. मग मला असं वाटतं गेल्याच्या नंतर मोठा कार्यक्रम करण्यात काय मजा आहे. हे आज जयवंतदादांच्या योगाने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला म्हणून या कुटुंबियांचा आभार मानावा वाटतो. आहे तोपर्यंत हो द्या. गेल्याच्या नंतर नको महाराज. मी सांगतो गेल्याच्या नंतर कावळा खाऊन जाईन. काय उपयोग आहे? काय उपयोग आहे महाराज? हे दिलं ते दिलं ते दिलं ते दिलं, काय दिलं? काही देत नाही महाराज तुम्ही. आहे तोपर्यंत प्रेम करा. आज या कुटुंबियांनी, आज या काकूंनी, आज या दादांनी एवढा सुंदर सोहळा पाहिला, मन भरून गेलं. जिंकली माणसं ही महाराज आयुष्यामध्ये. एकच विनंती करतो, ओळखून घ्या फक्त अंतकरण. काय लागत? काही नाही लागत महाराज. आमच्या आजी आजोबांचा बरं का अण्णा, आजी आजोबांचा सुद्धा माझ्या आई वडिलांनी आम्ही सगळ्या नातवंडांनी मिळून मोठा कार्यक्रम केला. मोठा कार्यक्रम केला. अजूनही कधी निवांत बसलो ना तर माझे आजोबा माझ्यापाशी बसल्याच्या नंतर डोळ्यातून अश्रू गाळताना मला म्हणतात जिंकलो मी. हा, मला एकच वाटतं ही भावना कधीतरी आपल्या आई वडिलांच्या मनामधून येऊ द्या. बरोबर ना? काय लागतं तिला? आईला काय लागतं? कधीतरी निवांत गेल्याच्या नंतर जवळ बसा, तोंडावरून हात फिरवा, 2 शब्द गोडाचे बोला. काय पाहिजे? काय पाहिजे? या महिला मंडळींना जाऊन विचारा आई म्हणजे काय आणि बाप म्हणजे काय. लवकर सोडावं लागतं ना यांना, लवकर सोडावं लागतं. लग्न होतं, लग्नाचा दिवस आठवला तर डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात महाराज. आई म्हणजे काय, बाप म्हणजे काय. एकच विनंती करतो फक्त, बाकी काही करू नका. या माणसांवरती फक्त प्रेम करायला शिका. या माणसांना तुमच्या काजू बदामाची गरज नाही सांगतो. ज्याला प्रेम करायचंय ना त्याला सांगतो, तुमच्या काजू बदामाची गरज नाही. रोज हातपाय दाबायची गरज नाही महाराज. रोज हातपाय दाबू नका. बाकी काही करू नका. पंचपक्वानाचं ताट नाही देता आलं ना तरी चालेल, पण कधी जवळ बसले तर प्रेमाने फक्त विचारपूस करा महाराज. एवढं जरी झालं ना तरी भरून पुरून पावतील ही माणसं. एवढा छान कार्यक्रम या कुटुंबियांनी आयोजित केला महाराज. एकच, आणि अशा कुटुंबियांसाठी नामदेवराया सांगतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. एकच विनंती करतो, हरीचा दास होऊन जगायला शिका फक्त. बरोबर काही सुद्धा येणार नाही. इथलं 5 तोळ्याचं लॉकेट आहे गळ्यामध्ये, पण बरोबर आहे का? बोला, नाही बरोबर. पण एक सांगतो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, काढून घ्यायची ताकद आहे का कोणाची? नाही ताकद. म्हणून इथं आहे तोपर्यंत आई वडिलांवरती प्रेम करा. आईचं प्रेम, प्रभू श्री रामचंद्र वनवासाला निघाले, एक आईचं अंतकरण रुदन करतं. वना जाता रघुनंदन, गाईचे गळती लोचन, अश्वगज करती रुदन, दुःखी पाषाण फुलताती. एक आई भगवंताला विनंती करते, अरे माझ्या श्रीरामा, नको जाऊ बाळा वना, मज आला प्रेम पाना, कुणा पाजू राघवा मी. आईसाठी लेकरू कधी पण लहानच आहे हो. लहानच आहे ते, कधी मोठं झालेलं नाही. लहानच आहे ते. बाळ माझा केविलवानी, कुठे बाळा पिशील पाणी, कसा कोपला कैवल्यदानी, परतून ये रे श्रीरामा. 2 दिवस फक्त लहान लेकरू जर मामाच्या गावाला गेलं ना, आई 4 वेळा भावाला फोन करते, ए दादा लक्ष दे रे त्याच्यावरती, जरा खोड करे,
लक्ष दे रे, पाणवठ्याच्या कडेला जाऊ देऊ नको. येताना त्याला कपडे घे रे, त्याला चांगलं चुंगलं खायला घाल, त्याला आजारी पडून देऊ नको. बरोबर ना आई मंडळी, बरोबर ना? 2 दिवस मामाच्या गावाला गेला तर एवढं अंतकरण आपण व्यक्त करतो भावापाशी, एवढं प्रेम आईचं लेकरावरती असतं महाराज. एक घडलेली गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐका, आणि मग माझं कीर्तन समाप्तीकडे घेतो मी. 15 मिनिटं तुमची शिल्लक आहेत फक्त माझ्याकडं. त्या 15 मिनिटात सांगतो महाराज. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्याची शपथ घेतली, एवढं सगळं उभं केलं. राज्याभिषेकाचा दिवस आला आणि राज्याभिषेकाचा दिवस आल्याच्या नंतर मोठं सिंहासन उभं केलंय मावळ्यांनी. लक्ष देऊ नाही का? मोठं सिंहासन उभं केलंय मावळ्यांनी, काही कमी नाहीये. हजारो मावळे समोर आहेत, प्रेम करणारी माणसं समोर आहेत, सोन्याचं सिंहासन आहे, कमी म्हणाल अशी एकही गोष्ट नाही महाराज. आणि सहज सिंहासनावरती बसल्याच्या नंतर छत्रपतींच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागल्या महाराज. राजांविषयी सांगतो तुम्हाला, डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागल्या आणि अश्रूंच्या धारा लागल्याच्या नंतर मासाहेब उजव्या बाजूला बसलेले आहेत. 1 नाही 2 नाही. आईनं पाहिलं, लेकराच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्यात. आई उठून आली. महाराज छत्रपतींनी मागचा पुढचा विचार केला नाही, आईला आलिंगन दिलं आणि डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूच्या धारा दोघांच्याही लागल्यात. विचारलं, काय झालं? काय झालं राज? काय झालं तुम्हाला? एवढ्या आनंदाच्या वेळी तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा, त्यावेळी छत्रपतींच्या मुखातून आलेले मुखोद्गार आहेत महाराज. छत्रपतींच्या तोंडामधून एकच वाक्य बाहेर पडलं, आई मासाहेब आज सगळा आनंद आहे, काही कमी नाही. मला तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसं आहेत, पण एवढं सगळं पाहण्यासाठी फक्त आभा पाहिजे होते. बाप, आज एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय महाराज, काय कमी आहे महाराज? एवढा सगळा कुटुंब आहे महाराज. माग लक्ष्मण दादा येतात, काही कमी नाही. सुनबाई येत, वंदनाताई येतात, नातू आहे ओंकार दादा, नातसूने पायलताई आहे, परतोंडे गणेश दादा असतील, मुलगी आहे उज्ज्वलाताई आहेत, नाते नेहाताई, सगळी माणसं आहेत प्रेम करणारी महाराज. आज हा सोहळा पाहिला, भरून पुरून उरली ही माणसं. लक्षात ठेवा, भरून पुरून उरली. नामदेवराय अशा कुटुंबासाठी सांगतात, माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस अंकाराचा बारा गला दुराजेचा, अंकाराचा बारा गला दुराजेचा, बोला अंकाराचा बारा गला दुराजेचा, अंकाराचा वारा तेरा गोराचा. माझा विष्णुदासा भाविकासी, माझा विष्णुदासा भाविकासी, माझा विश्वासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, कल्पनेची बाळा कोणी काळी, कल्पनेची बाधा कोणी काळी, कल्पनेची बाधा कोणी काळी, कल्पनेची बाधा कोणी काळी, कोणी काळी, कल्पनेची बाधा नहो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. एकच विनंती करतो, जीवन किती पण असू द्या, पण असं सुंदर जीवन जगा. गेल्याच्या नंतर 4 लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे, डोळ्यामधून अश्रूच्या धारा आल्या पाहिजे. कोणासाठी? आपल्यासाठी महाराज. असं जर जीवन आपण जगलो तर त्याला तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अशी सुंदर अशा प्रकारची कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. या पंचक्रोशीमध्ये कळेल महाराज, जयवंतदादांच्या आणि काकूच्या 75वी निमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एवढा सुंदर कार्यक्रम झालाय महाराज, एवढा सुंदर कार्यक्रम. अरे कळू द्या सगळ्या पंचक्रोशीला, एकदा हात वरती करा आणि भगवंताचं मोकळ्या मनाने नामस्मरण करा. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, गोपाळ कुमारी,
अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेचे बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी आ विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. नामदेवराया सांगतात जी माणसं भगवंताप्रती इमानदार राहतात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला म्हणायचं नाही 24 तास पण कमीत कमी 24 तासापैकी 1 तास तरी त्या भगवंतासाठी द्यायचा प्रयत्न करा. लेकरांना संस्कार लावा. आई म्हणजे काय वडील म्हणजे काय समजून सांगा. आणि अशी जी माणसं जीवन जगतात त्यांच्यासाठी नामदेवराया सांगतात त्यांचं कल्याण होत राहो. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात नामा म्हणतया असावे कल्याण नाम म्हणतया असावे कल्याण कल्याण नामा म्हणतया असावे कल्याण नामा म्हणतया असावे कल्याण नामुखी निदान पांडुरंग दयामुखी निदान पांडुरंग पांडुरंग कल्पनेची बाधा राहो कवनेकारी कल्पनेची बाधा राहो कवनेकारी संत मंडळी सुखी असो. आ आ सारे गप्पा धनी नमगारे गरे गरे निधसा 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 आश्रमातया कधी रे येशील आश्रमातया कधी रे येशील मी माझी साधना राम रघुनंदना राम विनंती करो दिन रे सात रे 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 ग ग ग ग पदम पगम ग पम गरिसा पदम पगम ग पम गरिसा पम गरिसा मनमोहन काना विनंती करो दिन रे विनंती करो दिन रे मेरे सुर मेरा तुम्हारा मेरे सुर मेरा तुम्हारा ओ सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा से सुर की नदियाँ हर दिशा से सागर ही बहता हल्के हल्के मनमोहन काना विनती करो दिन रे मनमोहन काना विनती करो दिन रे पोटा पुरते देवा पोटा पुरते देवा लई नाही भारत देवा लई नाही
टाळी वाजवा सर्व कलाकारांसाठी. अतिशय सुंदर. महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य हरिभक्त परायण आमचे परमस्नेही आदरणीय गुरुवर्य राहुलजी महाराज जाधव असतील. त्याचबरोबर इकडं तबल्याला ज्यांनी साथ केली ती महाराष्ट्रातील एक नामवंत तबला वादक हरिभक्त परायण युवा कीर्तनकार भूषणजी महाराज सपकाळ असतील. आज दोनही युवा कीर्तनकार खरं तर आपल्याला साथीला लाभले. मी अंतकरणपूर्वक त्यांचा आभार मानतो. इकडं गायक वृंदांमध्ये हरिभक्त परायण, डाव्या बाजूने आमचे परमस्नेही आदरणीय प्रवीणजी महाराज असतील. त्यांच्या शेजारी युवा कीर्तनकार हरिभक्त परायण गौरव महाराज खेडकर असतील. त्याचबरोबर श्रेयाताई असतील आणि प्रतीक्षाताई असतील. अतिशय गोड महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य अगदी युवा कीर्तनकार हरिभक्त परायण प्रतीक्षाताई असतील. अतिशय गोड अशा प्रकारची साथ दिली, त्यांचे मी अंतकरणपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर इकडे विनेकरी असतील, मनात म्हणत असतील कधी बोवा संपवताय देव जाणे. कंटाळले असतील उभं राहून राहून, पण तरी सुद्धा माझा जड असलेला का होईना पण विना त्यांनी सांभाळला. अंतकरणातून पाहिजे नो वरून वरून काय मजा आहे. असं कसं गोड दिसतंय एकदम. असं अंतकरणापासून ज्यांनी विना सांभाळला त्यांचे अंतकरणपूर्वक मी आभार मानतो. त्याचबरोबर हे इथं तुम्ही मागं या सर्व विद्यार्थिनी पाहत असताना आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थिनी अण्णांच्या आग्रहास्तव खरं तर आज इथं यायला जमलं. आणि हा गोड अशा प्रकारचा सोहळा अगदी डोळ्याचं पारणं फेडेल अशा प्रकारचा सोहळा सर्वांना इथं अनुभवता आला. त्याबद्दल मी या सर्व वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींचं मी अंतकरणपूर्वक आभार मानतो. आणि सर्वांना एक विनंती करतो, ही जी लेकरं दिसत आहेत ही वेगवेगळ्या गावावरून आमच्याकडे आहेत. जवळजवळ 150-150 विद्यार्थी सगळे आमच्याकडे शिकण्यासाठी आहेत. ज्याला कोणाला शिकायची इच्छा असेल, आई वडील नसणारे अनाथ विद्यार्थी आम्ही फ्रीमध्ये सांभाळतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि ज्यांना कोणाला वाटत असेल आपल्या लेकरांनी सुद्धा असं भगवंताचं नामस्मरणामध्ये टाळ वाजवावा, मृदुंग वाजवावा, तबला वाजवावा, गायन करावं, त्यांनी आवर्जून आमच्याशी संपर्क साधा. अशी काही अनाथ विद्यार्थी जरी असतील तरी आवर्जून तुम्ही मला कळवा. त्यांच्यासाठी तुमच्याच हातभाराने मी वारकरी शिक्षण संस्था चालवत आहे. तुमच्या वतीने जी जमेल ती मदत सुद्धा त्यांना करा. वस्तुरूप असू द्या, अर्थरूप असू द्या, आवर्जून तुमच्यासारख्यांच्या हातभाराने ही लेकरं मी सांभाळत असतो. असे 150-150 विद्यार्थी माझ्याकडे आहेत. आणि त्यातीलच ह्या सर्व विद्यार्थिनी आज इथं उपस्थित राहिल्या. या कार्यक्रमाची होले कुटुंबियांनी अगदी डोळ्याचं पारणं फेडवणारे असं नियोजन केलं. या नियोजनात एक खालीचा वाटा म्हणून यांनी अतिशय गोड अशा प्रकारे साथ केली. त्यांचं मी अंतकरणपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, सिस्टीमवाले अतिशय गोड. अगदी एक मोठी मशीन, एक मिक्सर, परत कधी योगायोग येईल तेव्हा तुमच्या 2 मशीनीच्या 4 मशीनी होत तुमची भरभराट हो अशी मी भगवंताची प्रार्थना करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सर्वांनी वाजवायच्या. त्याचबरोबर इथं तानाजी मालू सऱ्यासारखे चोपदार उभे दिसते का तुम्हाला? हा, आता मी बरोबर वेळेत आहे त्याच्यामुळे सोडून द्या. पण जेवढा काही एखादा मिनिटं मी तुमच्या समोर जास्त घेईल ते केवळ ह्या व्यक्तींमुळे. हा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अतिशय गोड आणि ज्यांच्या नियोजनामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो ते म्हणजे अण्णा
अण्णा समोर बसले. अण्णांनी अतिशय गोड अशा प्रकारचं नियोजन केलं. आमच्या मातोश्रींना त्यांनी कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की गुरुदास महाराजांचं कीर्तन करायचंय. योगायोगाने एवढा सुंदर अशा प्रकारचा माहोल जुळून आला. खरंच मी अण्णांचा अंतकरणपूर्वक आभार मानतो. परमार्थातही माणूस असावा आणि जाणकार असावा. पाहिलं की अण्णांकडे पाहिल्याच्या नंतर जाणवतं. अतिशय गोड अशा प्रकारचं नियोजन केलं. विनेकरी असतील, चोपदार असतील, अतिशय छान. त्यांचंही मी अंतकरणपूर्वक आभार मानतो. ज्यांच्या खरं तर वाढदिवसानिमित्त म्हणजे सोहळ्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत ते श्री जयवंतराव गणपतराव होले, त्याचबरोबर म्हणजे जयवंत दादा, त्याचबरोबर काकू असते, शकुंतला काकू असतील, त्यांचे मी अंतकरणपूर्वक आभार मानतो. अगदी एवढा सगळा सुंदर अशा प्रकारचा सोहळा आहे. कोणाच्याही नशिबात नाही बरं का, मी आवर्जून सांगतो. शेवटची 2 मिनिटं. कोणाच्याही नशिबात नाही. या आई वडिलांच्या नशिबामध्ये आला. भगवंताने त्यांना उदंड असं आयुष्य प्रदान करो आणि या आई वडिलांची 100वी सुद्धा साजरी करायला आपणच असो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोघांसाठी सुद्धा. आणि हा डोळ्यांचं पारणं फेडणारा जो सोहळा आहे ज्यांनी आयोजित केला त्यांचे चिरंजीव आहेत लक्ष्मण दादा, सुनबाई आहेत वंदनाताई, नातू आहेत ओंकार दादा असतील, नातसून आहे पायलताई असेल, परतोंड आहे गणेशराव असतील, मुलगी आहे उज्ज्वलाताई आणि नात आहे नेहाताई. एवढा सुंदर गोंडस परिवार आहे. आल्याबरोबर मी रामदास साहेबांसोबत बसलो होतो. त्यांनी अतिशय गोड अशा प्रकारे मला सांगितलं कुटुंबाविषयी. रामदास साहेबांचे वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे बंधू, 3 भाऊ म्हणले, त्यातले 1 भाऊ हयात नाहीयेत, बरोबर, उरलेले 2 भाऊ. आणि अतिशय गोड अशा प्रकारचा हा होले परिवार असेल आणि या परिवाराने आयोजित केलेला हा गोड अशा प्रकारचा नियोजन आहे. एकदा भगवंताच्या नामाचं गजर करायचंय. भगवंताचं नाव अगदी पंढरपूर पर्यंत पोहोचलं पाहिजे. या आई वडिलांना 100 वर्षापर्यंत अगदी त्याही पुढे अबाधित ठेवण्यासाठी मोठ्यानं गजर करायचंय. हात वरती करा. हर हर महादेव. हर हर. तुम्हाला जेवायचंय का नाही झाल्यावर? मोठ्याने म्हणा एकदा. हर 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 हर. वा 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 वा. हा आवाज पंढरपूर पर्यंत महाकालेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल आणि या आई वडिलांना 100पेक्षा जास्त आयुष्य मिळेल अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो. सेवेला स्वल्पविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय. हरे 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोली. एक महत्वाचा आभार मानायचं राहून गेलं. ते म्हणजे आमचे परम मित्र आमिर दादा असतील. आज मी फोन केला आणि या कुटुंबियांचा सोहळा म्हणला अतिशय देखणा आहे. हा देखणा सोहळा अगदी कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले. आमिर दादांचं मी अंतकरणपूर्वक आभार मानतो. हा सोहळा त्यांच्या चॅनल वरती तुम्हाला कुठपर्यंत पण अगदी तुम्ही आहेत तोपर्यंत पाहायला जमेल एवढा गोंडस असा सोहळा त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपला. त्यांचं मी अंतकरणपूर्वक आभार. मायबोली कीर्तनाची म्हणून त्यांचा चॅनल आहे. आवर्जून ज्यांना जमेल त्यांनी सबस्क्राईब करा. अतिशय गोड कीर्तन ते शूट करतात. त्यांनी उपस्थिती दाखवली. त्यांचा अंतकरणपूर्वक आभार मानतो. आणि भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी ओले कुटुंबियाच्या वतीनं मी विनंती करतो. सेवेला स्वल्पविराम देतो. बोली ले ले कुरे वेडी वाकुरे वस्त्रे राक्षमा नाही उच्चारिला ते करता मुला तुकावने ज्ञानेश्वर राधा बाया पैकी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज